कुठे चालला गडबडीनं? काय नाही रे, आज बाजार आहे ना गावचा, तेवढे 4 वांगे काढले विकायला. पैशाची अडचण चालू आहे रे. होय का? बर जावा आणि मी काही वांगी वांगी घ्या, वांगी ताजी ताजी वांगी करत. आता तुला सांगत होतो एखादं कपड्याचं दुकान टाक, नाहीतर नोकरी कर कुठेतरी. पण तू काय ऐकलं नाही. आता बसतोयस वांगी घ्या, गवारी घ्या, दोडकं करत. बरोबर ना? मला नाही वाटत या गोष्टीची लाज. मी जाणार आणि विकणार माझी वांगी. जातो, मला आधीच उशीर झालाय. हा हा जा. मला माहित आहे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही तुझ्याकडे ते. उत्तर? बरं ऐक मग. होय, मी हाय शेतकरी. मी जातो माझा माल विकायला बाजारला घेऊन. का नाही जायचा? मला जर 2 पैसे वाढवून मिळणार असतील तर. अरे, कापड दुकानदार, सोनार, मोबाईल वाले, वेगवेगळ्या गाड्यांचे शोरूम वाले त्यांचा माल जर एवढा अभिमानाने विकत असतील, जो की त्यांनी बनवलेला पण नसतो, तर मी आणि माझ्यासारख्या कित्येक शेतकऱ्यांनी किती अभिमानाने विकायला पाहिजे आमचा माल, कारण तो आम्ही स्वतः पिकवलेला असतो. भावा माफ कर मला. जाऊ दे रे, ही दर वांगी मी घरीच देणार होतो पाठवून. मी आजपर्यंत ऐकलं, पण आज खरंच कळलं मला की शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा का म्हणतात.